12 ज्योतिर्लिंगाचे ठिकाण आहे आणि या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांनी जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते सुरुवातीपासून सांगतात की तुझे जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर द्या, पण जाणीवपूर्वक वाल्मिक अण्णा कराड यांना या ठिकाणी मध्ये घालून त्यांच्यावर मोकोकासारखे त्यांच्यावरती आरोप करून हे जाणीवपूर्वक एक षडयंत्र आहे यांचं हे की यांना काय करायचं याच्यातून काय साध्य करायचं हे काही कळायला मार्ग नाही. कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांचा संबंध नसताना त्यांचा विश्वास भाजपाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षावर नाही, मुख्यमंत्र्यावर नाही, न्याय देवतेवर नाही, SIT वर नाही, CID वर नाही, मग ह्याला करायचं काय? आणि जाणीवपूर्वक या परळी शहराला बदनाम करण्याचं आणि जातीवाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सुरेश धस करत आहेत. त्यांना आता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मग संदर्भात काय अधिकृत माहिती आली आहे का आपल्याकडे? आणखी नाही काय, पण मुद्दा म्हणून सुरेश धस जातीय तेढ निर्माण करीत आहेत. स्वतः भाजपचे असून स्वतःच्या गृहमंत्र्यावर त्यांचा विश्वास नाहीये. मुद्दाम स्वतःच्या स्वार्थापोटी हे मुद्दाम नाव गवण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रॉपर्टीच्या संदर्भातही ते पुरावे सादर करत आहेत. प्रॉपर्टी कुठं आणखी नाहीच ना, कुठले पुरावे? इकडं कोणतरी काहीतरी बोलणार, तिथं आहे, इथं ते आहे, तिथं ते आहे, फक्त चर्चेमध्येच ना. मूळ कारण काय वाटतं की वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार कशामुळे घेतलं जाते? मुद्दाम राजकारणासाठी बोललं जात आहे ना बरे. साहेबाला अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र चालू आहे सगळ्यांचं. वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती देखील बिघडलेली दिसते. आमची अशी मागणी आहे पर्यटकांची, ते जे खून प्रकरणी पूर्ण महाराष्ट्र संतोष भैयाच्या दुःखामध्ये सामील आहे, परंतु हे जे आमदार आहे धस आणि संदीप क्षीरसागर हे ह्याच्यामध्ये राजकारण करत आहेत 100%. आणि मी कडकडीची विनंती करतो की कोणी जरी टाकीवर जाऊन शासनाला प्रशासनाला भीती घालून की अण्णाला विनाकारण 302 मध्ये वाढायचं काम करू नये. कारण की अण्णावर ह्या परळीकरांचं आणि महाराष्ट्राचं प्रेम आहे. अण्णाला नाहक बदनाम करण्यात येत आहे आणि ह्या जे कधी ह्या प्रकरणामध्ये असेल तर नामदार धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांना फाशी द्या. पुढील दिशा काय राहील? आता शहर तर जवळपास मोठ्या प्रमाणात बंद करण्यात आलेलं आहे. पुढील दिशा काय राहील? वाल्मिक अण्णाची इथं आई आलेली आहे आणि वाल्मिक अण्णाच्या परिवारासोबत पूर्ण परळी आहे. आज परळी कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी केलेली आहे, कारण की हे विनाकारण नवीन स्टंट करत आहेत. स्टंट हे आपलं सुरेश धस हे क्षीरसागर रोज नवीन उठल्या नवीन काहीतरी नाटक करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देशामधले सर्व उच्च तपास यंत्रणा हे तपास करत आहे. SIT आहे, CID आहे, पोलीस प्रशासन आहे महाराष्ट्राचं. आम्हाला विश्वास आहे अण्णाला न्याय मिळेल, परंतु हे नवीन नाटक करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही याच परळीमध्ये बघितलं असेल, बाया महिला आणि प्रत्येक जण टावरवर चढतील, कुणी आत्मदहन करतील, ह्याचं प्रशासन जबाबदार राहील. थेट आत्मदहनाचा इशारा करत देत आहेत तुम्ही? हो. आता कसं आहे माहिती का, अण्णा ह्या परळीचं जीव आहे, परळीची शान आहे आणि अण्णानं कधीही चुकीचं काम केलेलं नाही. आणि 18 पगड जातीचं नेतृत्व म्हणजे वाल्मिक अण्णा आहेत. त्यांच्या समर्थामध्ये आणि त्यांनी जे कार्य केलेले आहेत, 1 लाखापेक्षा जास्त लोक मैदानात उतरतील. साहेब, एकूणच वाल्मिक कराड यांच्या बोला. तपास यंत्रणेवर जर दबाव आणून जर असं होत असेल, कोणावर 302 किंवा 307, तर हे चुकीचं आहे. भारताचं संविधान समोर ठेवून पोलिसांनी आणि CID आणि SIT ने निर्णय घ्यावा, आम्हाला ते मान्य आहे. पण उगाच कुणीतरी कोणती एखादी जात दबाव तंत्र जर वापरत असेल कायद्यासाठी, तर हे पूर्णपणे आपल्या भारत देशालाच अन्याय आहे. पूर्ण वाल्मिक अण्णावरच नाही तर संविधानाचा अपमान आहे. पुढील आंदोलनाची दिशा काय राहील? पुढील आंदोलनाची दिशा ही स्टार्टिंगला वाल्मिक अण्णाची आईच तर उठणार नाहीत. ते मेले तर मेले म्हणून सकाळीच त्यांनी सांगितलं मी इथंच मारणार आहे म्हणून. बाकीचं बेमुदत बंद परळी राहणार. बाकीचे मग आता हे बीड डिस्ट्रिक्ट मध्ये जे ठरवतील. संदीप क्षीरसागरांवर आरोप होतोय या ठिकाणी, धस यांच्यावर देखील आरोप होतोय. काय वाटतं? हे पूर्णपणे खरे आहेत, तर तेच खरे डॉन आहेत. हे आका जे म्हणतात ना, खरा सुरेश धसच आका आहे आणि संदीप सुद्धा आका आहे. त्यांनी SP गायब केलं त्याच्या आजीने येते आणि हे खरे आका. आणि इकडे अण्णा वाल्मिक अण्णा एका कष्टकऱ्याचा गोरगरिबाचा लेकरू एक मोठं झालं म्हणून यांना देखवणा गेलंय.
आणि एवढा गोरगरिबाच्या पुढे जाऊन ह्यांच्या पुढे जाऊन पाया पडलेले ते सुरेश दस अण्णाच्या त्यावेळेस माझ्या समोर पाया पडलेत वाल्मिक अण्णाला फोन करून अण्णा म्हणून. 2 दिवस अगोदर मुंबईमध्ये 2 दिवस अगोदर स्वतः सुरेश धस अण्णाला भेटलेले आहेत, अण्णाचा सत्कार केलेला आहे त्या सुरेश धसने, निवडून आलो त्यांच्या पाया पडले स्वतः सुरेश धसने स्वतः. ह्याचा सुद्धा तपास करावा ना पोलिसांनी. आता विसरले का मग ते? आता विसर राजकारणापोटी द्वेषापोटी गद्दार झाले. गद्दारच आहे पहिल्यापासून, ह्या पक्षातून त्या पक्षात त्या इकडून पक्षात. तिकडे उडी मागायची, तिकडून तिकडे हे करायचं ते करायचं. सुरेश धसचीच चौकशी झाली पाहिजे या प्रकरणामध्ये. त्यांच्यावर आरोप झाले तर त्यांच्यावर बी चौकशी झाली पाहिजे सुरेश धस बरोबर. ते ऑनस्क्रीन येऊन संदीप क्षीरसागर असतील किंवा सुरेश दस असतील ऑनस्क्रीन येऊन आरोप करतायत, डॉक्युमेंट दाखवत आहेत. कोणते कुठले डॉक्युमेंट दाखवले, कुठल्या गोष्टी दाखवल्या, या साईडला दाखल करा. कुठले हे पुरावे केले, फक्त आरोप करायचे. सगळ्यात महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत मकोका लावण्यात आला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत मकोका लावण्यात आलेला आहे. म्हणजे 302 अंतर्गत सुद्धा आता त्याच्यावर चौकशी होणार. 302 अंतर्गत मकोका लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड याला 302चा आरोपी करा असं वारंवार देशमुख सांगत होते, देशमुख कुटुंबीय सांगत होते. सरकारी वकील JB शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारलं. सुरेश, मोठी बातमी या घडीची. वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करा ही वारंवार मागणी केली जात होती. मात्र आज ज्यावेळेस वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली तर जे सरकारी वकील शिंदे यांच्याकडून अधिकृत जी माहिती मिळाली ती वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भामध्ये मोक्का लागलेला नाही, तर त्यांच्यावरती 302च्या गुन्ह्यासंदर्भात मोक्का लागलेला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये हे 302च्या गुन्ह्यामधले आता आरोपी होत असल्याचं या मोक्काच्या कारवाई अंतर्गत सिद्ध होत आहे. विशेष म्हणजे आपण जर यामध्ये जर बघितलं तर वाल्मिक कराड यांना आता सेशन कोर्टाच्या समोर हजर केलेलं विशेष न्यायालय, मोक्काचं जे विशेष न्यायालय आहे त्या संदर्भामध्ये मोक्याची जी काही न्यायालयीन प्रक्रिया असते ती न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र सरकारी वकील जे शिंदे आहेत त्यांनी ही जी महत्वाची माहिती दिलेली आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीच्या प्रकरणामध्ये मुक्का लागलेला नाही, तर 302च्या प्रकरणामध्ये मुक्का लावलेला आहे आणि त्या पद्धतीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही मोठी यातली अपडेट समजावी लागेल. मान्य न्यायालयाच्या समोर आता त्यांना या जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पाडल्या जाते. मात्र आता एक गोष्ट महत्वाची पाहावी लागणार आहे. आता मोक्का अंतर्गत जरी कारवाई केली तरी उद्या 302च्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराड अटकेची जी कारवाई आहे ती वाल्मिक कराडांची होऊ शकते आणि पुन्हा न्यायालयाच्या समोर हजर केलं जाऊ शकतं.